नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज। जळगाव येथून जवळ असलेल्या नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 135/2025 या क्रमांकाने चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वाहन क्रमांक MH30L3976 या वाहनाने मोटरसायकल क्रमांक MH19EJ003 या वाहनाला दिनांक 19 जुलै 2025 धडक दिल्यामुळे या अपघातात 19 वर्षीय हर्षल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेत नशिराबाद पोलीस ठाण्याचे 2 तत्कालीन अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे कलेक्शन करणारे कलेक्टर, पोलीस अंमलदार आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आसाराम मनोरे यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अपघात घटनेतील डंपर बदलवल्याच्या आशयाचे वृत्त दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राने 20 जुलै 2018 रोजी प्रकाशित केले आहे। तथाकथित वाळू तस्कराला फौजदारी गुन्ह्यातून व वाहनाला महसूल दंडात्मक कारवाईतून वाचवण्यासाठी तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी व तपास अधिकारी आसाराम मनोरे व प्रभारी अधिकाऱ्यासह तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे सुद्धा अवैध वाळू वाहतुकीचे कलेक्शन करणारे ते दोघे पोलीस अशांनी पोलीस खात्यात असून त्यांना कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असल्याचा पुरेपूर गैरफायदा घेऊन वैयक्तिक आर्थिक स्वार्थासाठी संबंधित वाळू तस्कर तथा डंपर मालक याला वाचवलाय। वास्तविक पाहता फिर्याद आणि दोषारोप पत्रामध्ये अवैध ओव्हरलोड वाळू वाहतूकबाबत नमूद असताना गुन्हा क्रमांक 135/25/303-2 हे चोरीचे कलम लावणे बंधनकारक असल्याचे समजते, परंतु आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने नशिराबाद पोलीस ठाणे प्रभारी व तपास अधिकारी आणि त्यांचे 2 कलेक्टर यांनी मनमानी करून कायदा व पोलीस खात्याच्या कर्तव्याला कलंकित केले आहे। तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी भडगाव येथील वाहतूक अंमलदाराला ट्रक चालकाकडून 50 रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे निलंबित केले आहे। नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत कंडारीजवळ एका अवैध गुटखा वाहतूकदाराकडून 3000 रुपये घेतल्याची बाब उघडकीस आल्यावर त्या दोघा अंमलदारांना निलंबित केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून हटवले आहे, असे इतर पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत कर्तव्य तत्परता दाखवणारे पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केल्यावर सुद्धा आजतागायत ते दोघे पोलीस अंमलदार नशिराबाद पोलीस ठाण्यात आहेत। त्यांच्यासाठी पोलीस अधीक्षक रेड्डी यांना वेगळे कायदे व नियम होते का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे। तसेच या प्रकरणाकडे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत धिवरे हे लक्ष देऊन संबंधित दोघा नशिराबाद पोलीस ठाण्यातील अंमलदारांना मुख्यालय जमा करून चौकशी करतील का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस राऊंड न्यूजसाठी मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट। नशिराबाद, जळगाव।